या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे लालबाग राजाच्या विसर्जनासंदर्भात। लालबाग राजाच्या विसर्जनामध्ये अडथळे आलेले आहेत। तराफ्यावर मूर्ती चढवण्यास अडचणी आल्या, तसंच समुद्राला भरती आल्याने लालबाग राजाचं विसर्जन हे थांबलेलं आहे। या विसर्जनाला विलंब होतोय। गेल्या 24 तासांपासून मिरवणूक सुरू होती, विसर्जन मिरवणूक सुरू होती। लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर आला, मात्र यावेळेस भरती सुरू आहे आणि तराफ्यावर चढवताना अडचणी आल्या, त्यामुळे अद्यापही लालबाग राजाचे विसर्जन झालं नाहीये। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेले आहेत। शुभम, आता काय नेमकी स्थिती आहे त्या ठिकाणी? जगदीश, सध्या मी गिरगाव चौपाटीवरच आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या जे गाडी आहे, टायर्स जे आहेत ते पूर्णतः आता रेतीमध्ये आलेले आहेत। पाणी जे आहे ते आता हळूहळू समुद्रात जात आहे। मागील 1.25 तासापासून ओहोटी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि अशामध्येच आता बघू शकतो पुन्हा एकदा उत्साह जो आहे तो लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठीचा हा काहीसा वाढताना जो आहे तो दिसून येत आहे। हा अनुभव मी स्वतः या ठिकाणी घेत आहे। मुंबईकरांची, नागरिकांची, भाविकांची गर्दी ही देखील वाढत आहे। सध्या अजून पाहायला गेलं तर पाणी अजून आत जाण्याचा जे आहे याची वाट बघण्यात येत आहे। त्यानंतर जो तराफा आहे त्याच्यावर जी आहे ही मूर्ती ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर मग राजभवनच्या मागच्या बाजूला जे आहे राजभवनच्या मागच्या बाजूला जी आहे ही मूर्ती घेऊन जाणार आणि विसर्जन करण्यात येणार। अशी प्रथा जी आहे इतके वर्षांपासूनची ती या ठिकाणी होताना दिसून येणार आहे। अर्थातच बघायला गेलं तर आता पुन्हा एकदा लालबागच्या राजाचे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते सक्रिय झालेले आहेत। काल सकाळी 7 वाजल्यापासून जे आहे अन्न पाणी नाही, नीट झोप नाही त्यांची आणि अशामध्येच आता पुन्हा एकदा विसर्जनाचा रंग जो आहे तो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात जगदीश या ठिकाणी खरं तर गर्दी झालेली दिसून येत आहे। पाऊस जो आहे तो देखील थांबलेला आहे। ओहोटी जी आहे ती 1.25 तासापासून सुरू आहे। या ठिकाणी मुंबई पोलीस असतील, तटरक्षक दल असेल, हेलिकॉप्टरच्या साह्याने जे आहे ते देखील वॉच ठेवण्यात येत आहे आणि सोबतच या ठिकाणी गिरगावचे जे कोळी बांधव आहेत ते देखील या ठिकाणी आहेत आणि आढावा घेत आहेत। एकीकडे बघू शकतो पाणी जे आहे ते समुद्रात जात आहे, ओहोटी सुरू आहे, पण मात्र समुद्र किनारी असलेला जो कचरा आहे, जो गाळ आहे तो देखील मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी वाढताना दिसून येत आहे आणि त्यामुळे कुठेतरी चालताना देखील रेतीवर लक्ष ठेवून चालायचं आहे। कारण की अर्थातच कुठलाही पदार्थ जो आहे किंवा कुठलाही वस्तू जी आहे ती देखील लागत आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे। लालबागच्या राजाचे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे आणि काही वेळातच म्हणजे 5 वाजेपर्यंत जी आहे विसर्जनाला सुरुवात होईल। अर्थातच तयारी जी आहे ती आता पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। काही प्रमाणात समजा पाऊस आला तर पुन्हा एकदा ताडपत्री जी आहे ती बाहेर काढण्यात येत आहे। असं काहीचं चित्र, ताजं दृश्य जे आहे ते माझ्या समोरचं आहे। जगदीश, ठीक आहे शुभम, तुम्ही यावर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तर दृश्य आपण पाहतोय आता लालबाग राजाच्या विसर्जनाला सुरुवात झालेली आहे। गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आहेत। भरती काही प्रमाणात आता कमी झालेली आहे, ओहोटीला सुरुवात झालेली आहे आणि आता तराफ्यावर लालबाग राजाचा गणराज हा बसवलेला आहे आणि आता हळूहळू विसर्जनाला इथं सुरुवात झालेली आहे। संपूर्ण तयारी झालेली आहे। 5 वाजेपर्यंत अंदाजे लालबाग राजाचं विसर्जन होईल अशी माहिती समोर येते आहे। तर दृश्य आपण पाहतोय, गेल्या 24 तासांपासून विसर्जन मिरवणूक सुरू होती। लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवरती आला, मात्र यावेळेस समुद्राला भरती आली होती आणि लालबागच्या राजाची मूर्त ही तराफ्यावर बसवताना चढवताना अनेक अडचणी येत होत्या। अथक प्रयत्न लालबाग राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तराफ्यावर ही मूर्त चढवण्यासाठी केले, मात्र तरी सुद्धा अडचणी येत होत्या आणि त्यातच पाऊस सुरू होता, समुद्राला भरती आली होती। या सर्व कारणांमुळे लालबागच्या राजाचं विसर्जन थांबलं होतं। गेल्या काही तासांपासून हे विसर्जन थांबलं होतं। भाविकांची प्रचंड गर्दी आहे। लालबाग राजाचं विसर्जन, याची देही, याची डोळा, या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी भाविकांनी गिरगाव चौपाटीवर प्रचंड गर्दी केली होती। मात्र लालबाग राजाचं विसर्जन थांबलं होतं, त्यामुळं भाविकांचा, गणेश भक्तांचा काहीसा हिरमोड सुद्धा झाला होता। मात्र आता ओहोटी सुरू झालेली आहे, पाऊस थांबलेला आहे आणि लालबागच्या राजाला आता ही मूर्त तराफ्यावर चढवण्याचं काम सुरू झालेलं आहे। काही वेळातच पुढच्या 1 तासाभरात लालबाग राजाचं विसर्जन होईल। योग्य ती खबरदारी घेतलेली आहे। लालबाग राजा मंडळाचे कार्यकर्तेही तत्पर आहेत आणि इथल्या स्थानिक कोळी बांधवांनी सुद्धा मदत करायला सुरुवात केली आहे। बातमी पुण्यातून। पुण्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणुका अद्यापही सुरूच आहेत। अनेक तास उलटूनही अनेक मंडळांचं विसर्जन हे बाकी आहे।